हॅलो, नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवतोय एकदम छान, अगदी बेकरीमध्ये असतात तसे क्रिस्पी आणि हलके-फुलके असे पॅटीस. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे हे आवडीचे असतात. प्रत्येक वेळी आपण बेकरीमधून पॅटीस आणतो, तसेच पॅटीस आज आपण घरी बनवायचे आहेत. तर चला बघूया. पॅटीस बनवण्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. बेकरीचे पॅटीस हे मैद्यापासूनच बनवलेले असतात, त्यामुळेच ते इतके क्रिस्पी असतात. जर तुम्हाला पूर्ण मैदा वापरायचा नसेल तर निम्मा मैदा आणि निम्मं गव्हाचं पीठ घेऊ शकता. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं आणि फक्त पाव चमचा ओवा घेतलेला आहे आणि हातावर चोळून या मैद्यामध्ये घालून घेतला. आता यामध्ये 4 ते 5 चमचे तूप घालते मी. हे तूप मी वितळवून घेतलेलं आहे. यामध्ये तेल न वापरता तूप वापरून बघा किती हलकेपणा येतो. एकदम छान हलके फुलके पॅटीस म्हणा इतर कोणताही पदार्थ तयार होतो. तेलापेक्षा जास्त तूप घातल्यामुळं फरक पडतो. तर आता हे तूप देखील मी या मैद्याला छान चोळून घेतलं. बघू शकता इथं एकदम क्रम्बली असं त्याचं टेक्स्चर झालं पाहिजे. आता यामध्ये आपलं नॉर्मल पाणी घालायचं आहे थोडं थोडं आणि याचा एक घट्ट गोळा बनवायचा आहे. समोशाला असतो तसा तितका घट्ट नाही बनवायचा आणि अगदी पोळीला चपातीला असतो तितका पातळ देखील नाही बनवायचा. तर समोशाला असतो त्यापेक्षा थोडासा सैलसर आणि चपातीला असतो त्यापेक्षा थोडासा घट्ट असा आपल्याला याचा गोळा बनवायचा आहे. कणिक बनवून घ्यायची. तर इथं बघू शकता हा गोळा मी मळून घेतला, तयार झालेला आहे. पुन्हा एकदा पाण्याचा हात घेऊन व्यवस्थित करून घेतला मी. आणि आता ही आपली कणिक पॅटीससाठी लागणारी कणिक तयार झाली. बाजूला ठेवून देऊया. आता इथं एका खलबत्त्यामध्ये मी अर्धा चमचा बडीशोप घेतली, अर्धा चमचा अख्खे धने घेतले आणि आता हे थोडंसं जाडसर असं कुटून घेते. जर तुमच्याकडे पावडर असेल तर पावडर देखील वापरू शकता, पण ताजे धने आणि बडीशोप घातल्यामुळं फ्लेवर्स एकदम निघून येतात. त्याबरोबर आता ते थोडंसं क्रश झाल्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या, आल्याचा एक लहान तुकडा आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या इथं मी घेतलेल्या आहेत. आणि हे देखील या बडीशोप आणि धन्याबरोबरच जाडसर असं कुटून घ्यायचं आहे. ओबडधोबड कुटायचं आहे, पूर्ण पेस्ट बनवण्याची गरज नाही. तर इथं बघू शकता मी हे सगळं जाडसर असं कुटून घेतलेलं आहे. आता आपलं पॅटीससाठीचं स्टफिंग बनवायला घेते. त्यासाठी एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालते. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातले. मोहरी थोडीशी तडतडू द्यायची आणि त्यानंतर आपण वाटून घेतलेलं मिरचीचं वाटण यामध्ये घालायचं. तर मी इथं 2 चमचे मिरचीचं वाटण घेतलेलं आहे आणि हा मसाला थोडासा तिखट असेल ना, झणझणीत, तर पॅटीस खायला आणखी मजा येते. आता यामध्येच मी अगदी पाव चमचा हळद घातली आणि त्याबरोबर 3 मोठे बटाटे होते, शिजवून घेतले, सालं काढली आणि हाताने थोडंसं कुस्करून घेतले. आता ते बटाटे या तेलामध्ये या मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घेऊया, मिक्स करून घेऊया. या स्टफिंगमध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या घालू शकतात, जसं की गाजर, कोबी, मटार, ढोबळी मिरची, ह्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता. आणि हा मसाला पूर्ण मॅश करून घेण्याची गरज नाही, थोडे जाडसर तुकडे त्यामध्ये बटाट्याचे राहिले पाहिजेत. तर आता हा बटाटा मी परतून घेतलेला आहे. शेवटी यामध्ये भरपूर कोथिंबीर घालूया आणि त्यानंतर अगदी थोडासा गरम मसाला घालायचा आहे. जर यामध्ये चटपटीत चव पाहिजे असेल तर थोडासा लिंबू पिळू शकता किंवा मग आमचूर पावडर देखील वापरू शकता. तर अगदी अर्धा चमचापेक्षाही थोडा मी गरम मसाला इथं यामध्ये मिक्स केला आणि हे आपलं स्टफिंग तयार झालं. आता मी गॅस बंद करते आणि हे स्टफिंग आपण थंड करून घेऊयात. आता इथं दुसऱ्या एका वाटीमध्ये मी 3 चमचे कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे. तुम्ही मैदा देखील घेऊ शकता. त्यामध्ये 3 ते 4 चमचे वितळवून घेतलेलं तूप घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गरज लागली तर आणखी एखादा चमचा तुम्ही जास्तीचा घेऊ शकता. याची आता पेस्ट तयार झाली. तर बघू शकता मी मिक्स करून घेतलं व्यवस्थित.
तर थोडंसं तूप कमी पडलं तर पुन्हा 1 चमचाभर मी तूप इथं घालून घेतलं। ही पेस्ट तयार झाली। ही पेस्ट आता अशीच बाजूला ठेवून देऊया। आता आपण मळून घेतलेली कणिक देखील छान भिजलेली आहे, तयार झाली। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया, मळून घेऊया आणि आता या कणकेचे समान 3 भाग मी करून घेतले। आता यात मधला एक भाग घ्यायचा आहे, मैद्यामध्ये घोळवून घेतला आणि याची आता छोटीशी पोळी लाटून घेऊया। तर आता ही पोळी लाटून झाली, पूर्ण पातळ लाटलेली नाही, अशाच 3ही पोळ्या मी लाटून घेतल्या। आता या पोळ्या एकावरती एक आपल्याला ठेवायचे, तर त्या अगोदर या पोळीवरती आपण तयार करून घेतलेला साठा जी पेस्ट आहे ती पेस्ट व्यवस्थित पूर्ण पोळीला काठांपर्यंत लावून घ्यायची। त्याच्यावरती दुसरी पोळी ठेवायची, पुन्हा त्याच्यावरती पेस्ट लावायची आणि पुन्हा त्याच्यावरती तिसरी पोळी ठेवायची। असं हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। मी इथं फक्त 3च पोळ्या करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पोळ्या देखील बनवू शकता आणि जास्त हलकं आणि जास्त लेयर असणारे पॅटीसुद्धा बनवू शकता। तर आता ही तिसरी पोळी देखील मी याच्यावरती लावून घेतली आणि आता ही पोळी एकदम पातळ अशी लाटायची आहे। तर त्यासाठी जागा मोठी असेल अशा ठिकाणी हे लाटायचं आहे आणि म्हणूनच मी इथं किचनच्या ओट्यावरतीच ही पोळी लाटून घेते। तर जितकी शक्य तितकी पातळ बनवायची, त्यामुळं आपल्या लेयर्स एकदम छान पातळ हलक्या फुलक्या तयार होतात। जास्त जाड जर आपण पोळी ठेवली तर आपल्या लेयर्स देखील थोड्या जाडसर होतील आणि पॅटीस खायला ती मजा नाही येणार। तर आता बघा इथं मी ही पोळी एकदम मोठी अशी लाटून घेतलेली आहे। आता एक डबा किंवा एक लहानशी वाटी या प्रकारे काहीही घ्यायचं आणि आपल्याला ज्या आकारात पॅटीस बनवायचे आहेत त्या आकारात असे गोल कट करून घ्यायचे। तर हे गोल मी कट करून घेतले, बघू शकता जास्त पातळ नाही किंवा अगदी जाडसर असं नाही हे। तर आता यामध्ये आपण तयार करून घेतलेला मसाला घालायचा। 1 चमचा मसाला घेतला मी आणि या प्रकारे हे पॅटीस आपल्याला पॅक करायचे आहेत, बंद करून घ्यायचे आहेत। पूर्ण काठांपर्यंत त्यांना चिटकवायचं नाही किंवा जास्त दाबायचं नाही। तर जितका मसाला घातलेला आहे त्या मसाल्यांबरोबरच फक्त आपल्याला हे थोडंसं प्रेस करायचं आहे। इथे बघू शकता काठांपर्यंत देखील चिटकवून घ्यायचं, प्रेस करायचं, पण अति जास्त प्रेस करायचं नाही, कारण मग तेलामध्ये गेल्यानंतर आपल्या लेयर्स खुलणार नाहीत। तर असे हे पॅटीस मी तयार करून घेतले। आपलं तेल देखील छान गरम आहे। या तेलामध्ये मी अगोदर एक पदार्थ तळून घेतलेला आहे आणि त्याच तेलामध्ये हे पॅटीस देखील तळून घेते। तर एका वेळी जितके येतील तितके पॅटीस तळून घ्या, एका वेळी अति जास्त नका घालू। तर 3 ते 4 या प्रकारे हे पॅटीस तळून घ्यायचे आणि बघू शकता अगदी अर्धा मिनिट झाल्यानंतर याच्या लेयर्स कशा खुलायला सुरुवात होते। इथं बघू शकता किती छान याच्या लेयर्स खुलायला सुरुवात झालेली आहे आणि आता दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत या पॅटीस क्रिस्पी होईपर्यंत ते तळून घेऊया। या पॅटीस जर आपण व्यवस्थित प्रकारे लक्ष देऊन जर पॅक केला तर त्यामधला मसाला बाहेर येणार नाही आणि आपल्या या पॅटीसच्या लेयर्स देखील छान खुलून येतील। इथं बघू शकता किती मस्त अशा याच्या लेयर्स निघून आलेल्या आहेत। तर आता हे पॅटीस छान रंग येईपर्यंत 2.5 ते 3 मिनिटापर्यंत तळून घेते मी। तेलामध्ये पॅटीस सोडल्यानंतर तेलाची फ्लेम एकदम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती हे पॅटीस आपल्याला तळून घ्यायचे। तर आता हे पॅटीस मी काढून घेते आणि असेच आपले सगळे पॅटीस तळून घेते आणि आपले हे सगळे पॅटीस खाण्यासाठी तयार झाले। प्रत्येक पॅटीस बघू शकता छान त्याच्या लेयर्स खुलून आलेले आहेत, एकदम हलके फुलके क्रिस्पी तयार झालेले आहेत। बेकरीमध्ये जसे पॅटीस मिळतात त्यापेक्षाही क्रिस्पी आणि एकदम टेस्टी असे हे आपले पॅटीस तयार झालेले आहेत। एक वेळ नक्की ट्राय करा। या पॅटीस बरोबर खाण्यासाठी कोणतीही चटणी चालेल, सॉस चालेल किंवा तसेच देखील हे पॅटीस खायला खूप टेस्टी लागतात, कारण यामध्ये आपण मसाला तितका टेस्टी बनवलेला आहे। आजची ही माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। कमेंट करून मला नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते, आणि जर रेसिपी आवडली तर ती इतरांच्या बरोबर देखील नक्कीच शेअर करा। थँक्यू।